वेलकम वन्स अगेन. गेल्या लेक्चरमध्ये आपण एक वाक्य लिहिलं होतं आणि ते वाक्य सर्वांना कदाचित आठवणीत असेल. कुठलं वाक्य होतं? इंडिया इज माय कंट्री. तसा आपल्या अभ्यासाची सुरुवात आपल्या देशाच्या नावापासूनच झाली पाहिजे. इंडिया या नाऊनवर आपण कॉन्सन्ट्रेट करूया. जसं आपण पाहिलं होतं की हा आहे वॉवल, हा आहे कन्सनंट, हा सुद्धा कन्सनंट, हा वॉवल आणि हा वॉवल. ही सगळी स्वरांची आणि व्यंजनांची जी गुंतागुंत आहे ती आपल्या सहज लक्षात येते, म्हणून ह्या शब्दाचा अर्थ देखील आपल्या लक्षात येतो. बट त्याच्या पुढे आल्यानंतर हा जर नाऊन असेल तर हा आहे व्हर्ब, हा आहे प्रोनाऊन आणि हा पुन्हा आपल्याकडे येणारा नाऊन. हा सुद्धा नाऊन आहे, हा सुद्धा नाऊन आहे, पण दोन्ही वेगवेगळे आहेत म्हणून त्यांचे देखील प्रकार आहेत. दे आर हॅव्हिंग दर डिफरंट टाइप्स. पण विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की हा नाऊन आहे, हा व्हर्ब आहे, हा प्रोनाऊन आहे, तो पुन्हा एकदा नाऊन आहे. मग ही भाषा असते तरी कशाची, किंवा या भाषेचे किती पार्ट्स आहेत ज्यांना आपण पार्ट्स ऑफ स्पीच म्हणतो. तुम्हाला कदाचित माहिती असेल की आपण जेव्हा भाषा शिकतो तेव्हा आपल्याला या 8 पार्ट्स ऑफ स्पीच मधून जावं लागतं. अँड दे आर द पार्ट्स ऑफ स्पीच. पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे भाषा जी बनते ती ज्या पार्ट्सची बनते त्यांना आपण पार्ट ऑफ स्पीच म्हणतो. एकूण किती आहेत? देर आर 8 पार्ट ऑफ स्पीच. अँड हाऊ टू रिमाइंड देम? त्यांना कसं बरं लक्षात ठेवायचं? त्यांना लक्षात ठेवताना एक छोटीशी ट्रिक मी तयार केली आहे. आणि कुठली गोष्ट जेव्हा आपण करत असतो तेव्हा ती आपल्यापासून सुरुवात झाली पाहिजे किंवा आपला स्वतःवर जास्तीत जास्त विश्वास असला पाहिजे, म्हणून मी या वाक्याची सुरुवात माझ्या नावापासून केलेली आहे. बघा कशी. प्रोफेसर नितिन प्लीज कम इन अँड ऍडवाइस विराज. एक अतिशय सोपं असं वाक्य तुम्हाला या ठिकाणी बोर्डवर दिसतंय की इथे प्रोफेसर नितिन प्लीज कम इन अँड ऍडवाइस विराज. एक बार रिपीट करूया आपण. प्रोफेसर नितिन प्लीज कम इन अँड ऍडवाइस विराज. किती शब्द आहेत बघा? 1 2 3 4 5 6 7 8. देर आर 8 वर्ड्स. 8 वर्ड्स and 8 parts of speech. Now, just remember, we want this first letter of every word. आपल्याला काय पाहिजे तर या प्रत्येक शब्दाचा हा जो पहिला आहे हा अल्फाबेट आपल्याला पाहिजे, ज्याच्यावरून आपल्याला ही संपूर्ण पार्ट ऑफ स्पीच बघायची आहे. अँड विराज इज द नेम ऑफ माय सन दॅट इज इन द लास्ट. सो प्रोफेसर नितिन प्लीज कम इन अँड ऍडवाइस विराज. तर बघूया आपण. P for preposition. P for what? Preposition. Then N for what? N for noun. Then N for what? N for noun. P for what? P for pronoun. Then C is here. What is this C is? This C is conjunction. Then what is this I? This I is interjection. This A is adverb. This A is, yes, very good. What is? Adjective.
ADJECTIVE. And what is this V is? That V is for verb. So you can find out the first letters are amazing in here. ही सगळी पहिली शब्द जे आहेत त्या शब्दाची जी मुळाक्षरं आहेत ही आपल्याला सगळ्या पार्ट ऑफ स्पीचची ओळख करून देते. जसं बी प्रेपोजिशन, एन नाउन, पी प्रोनाउन, सी कंजंक्शन, आय इंटरजेक्शन, देन ए ॲडव्हर्ब, देन ए ॲडजेक्टिव्ह, अँड लास्ट वन इज वी, दॅट इज फॉर वर्ब. तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्याकडे 8 पार्ट्स ऑफ स्पीच आहे आणि एका फटक्यात आली पाहिजे. एका फटक्यात आली पाहिजे म्हणजे एकाच वेळी ही सगळीच्या सगळी आपल्याला आली पाहिजे. कोणती कोणती परत एकदा रिपीट करूया. देन एकदम फास्टर. प्रेपोजिशन, नाउन, प्रोनाउन, कंजंक्शन, इंटरजेक्शन, ॲडव्हर्ब, ॲडजेक्टिव्ह आणि वर्ब. ओके. आणि विद्यार्थी मित्रांनो, हे जे मी तुम्हाला काही शिकवतो आहे यात जर तुम्हाला काही शंका असली तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा आणि तुम्हाला ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न मी करणार आहे. धन्यवाद.